साहेब, पहिली गोष्ट याचिका फेटाळलेली नाहीये, ते सर्वात पहिले तुमचं ते चुकीचं आहे मत, ते बाहेर करा. दुसरी गोष्ट, कोर्टाने आपल्याला परवानगी दिलेली आहे दुसऱ्या याचिका दाखल केल्यात, त्याच्यामध्ये इंटरव्हेनर हस्तक्षेप करून तुम्ही त्याच्यामध्ये आपली बाजू मांडावी याकरिता आपल्याला अनुमती दिलेली आहे कोर्टाने. सर, PIL मध्ये कोर्ट काय म्हटलंय, करून ती जनहित याचिका इथे लागू पडत नाही. तुमचं व्यक्तिगत जे अधिकार आहेत, राईट आहेत, तुमचं काय झालेलं या GR मुळे अफेक्ट झालंय, ते तुम्ही एक रिट पिटिशन मध्ये चॅलेंज करायला पाहिजे होतं, किंवा ज्या दुसऱ्या याचिका आहेत, रिट पिटिशन्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडायला पाहिजे. याच्या साईडला आपल्याला परमिशन दिलेली आहे कोर्टाने. साहेब, माझं म्हणणं आहे, करून जनहित याचिका PIL आहे ही पब्लिकसाठी आहे. याच्यामध्ये जो GR पास झाला आहे त्याच्यामध्ये व्यवस्था ठरवलेली आहे कसे आपल्याला जात प्रमाणपत्र मिळावे. एक ॲफिडेव्हिट द्यावा त्यांच्या नातेवाईकांसाठी आहे, कुठलेही आहे त्यांचं एक ॲफिडेव्हिट दिला की तुम्हाला जात प्रमाणपत्र मिळणार, याकरिता केलेलं आहे. पण हेच कुठे ऍड होणार आहे, हे कास्ट ऍक्ट मध्ये ऍड करणार आहे. 2000 कास्ट सर्टिफिकेट ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये ऍड होणार आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे, फक्त मराठा यांना जे आहेत कुंभी यांना एक त्यांच्या नातेवाईकांनी एक ॲफिडेव्हिट दिला की त्यांना तो प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इश्यू होणार. यासाठी आमचं असं म्हणणं आहे, करून हे होऊ नये याच्यासाठी आम्ही याचिका दाखल केली होती. कोर्ट बोललं करून हे खासगी आहे, हे तुम्ही तुमचं व्यक्तिगत आहे म्हणून तुम्ही एक रिट पिटिशन मध्ये दाखल करावी, याकरिता कोर्टाने आपल्याला अनुमती दिलेली आहे. कोर्टाचे असं म्हणणं आहे, करून हा विषय आहे हा व्यक्तिगत पर्सन म्हणजे एकट्या स्वतःहून एका व्यक्तीने नाही करायला पाहिजे, कुठला तरी समाजाचा एक घटक NGO वगैरे याच्या हिशोबाने असलं पाहिजे. त्याच्यासाठी ही याचिका तुम्ही इंडिव्हिज्युअल एका तरुण वकिलाने दाखल केलेली आहे. त्याच्यासाठी कोर्ट म्हटलंय, करून तुम्हाला याचिका दाखल करायची असती तर तुम्ही कुठेतरी संस्थाद्रोह दाखल केली पाहिजे होती, किंवा रिट पिटिशनच्या द्वारे दाखल केली पाहिजे. पर असू दे, जे आहे ते आहे. पर आपण ह्या ऑर्डरला आव्हान करणार आहोत अपेक्स कोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, करून बाबा हे जनहित याचिकामध्येच मोडतं, हे रिट पिटिशनचा मुद्दा नाहीये. याच्यासाठी आपण सुप्रीम कोर्टामध्ये हे चॅलेंज करणार आहोत. मी इंटरव्हेन करणार नाही, याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करणार आहे. नाही, हे माझं नाहीये. वकिलाच्या दृष्टिकोनातून जे कार्य करायचे त्यांनी नोटीस दिलेली होती त्यांना सर्वांना, सर्व अधिकाऱ्यांना, आणि स्वतः त्यांनी याचिका दाखल केलेली आहे इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये ऍज अ ज्युडिशियल ऍक्टिव्हिस्ट म्हणून त्याने दाखल केलेली आहे. कोर्टाचा याच्यामध्ये म्हणजे मेरिटवरती काही उद्गार काढलेले नाहीयेत. कोर्टाने काही सांगितलं नाही का बाबा लागू होणार नाही होणार, या लागू व्हायला पाहिजे, लागू नाही व्हायला पाहिजे, याच्याबद्दल कुठल्याही मेरिटवर गेलेलं नाहीये. कोर्टाने एकच मुद्दा धरला, करून ही जनहित याचिका आहे, तुम्ही रिट पिटिशन दाखल करा. अजून रोख नाहीये, पण त्या रोखीसाठी आम्ही उच्च न्यायालयात दाखल करणार आहोत. एक तर वडील, त्याचा भाऊ, त्याच्या आई वडिलांच्या जिकडून जो नातेवाईक येतं त्यांनाच मानलं जात आहे. माझा विरोध काय आहे, करून त्या बाकी लोकांना हे कुठे ऍड होणार आहे, कास्ट ऍक्ट मध्ये होणार आहे 2000 मध्ये. हेच प्रथा सर्वांना लागू व्हायला पाहिजे, फक्त मराठ्यांना नाही, जे पण आहेत इतर जाती, SC ST ND नोमॅटिक ट्राईब सर्व जातींना हा तो प्रकार लागू व्हायला पाहिजे. त्यांनी ॲफिडेव्हिट द्यावं त्याच्या नातेवाईकाचं, आणि त्यांना पण कास्ट प्रमाणपत्र द्यावं. मला काही हरकत नाहीये त्याची, फक्त मराठ्यांनाच नाही, सर्वांनाच. नाही, माझं ते त्याच्यावरती मी नाहीये. खाळाखोळीचा प्रश्न माझ्याकडे नाहीये. माझा फक्त मुद्दा आहे, करून जात प्रमाणपत्र देण्याची पद्धत आहे ती चुकीची आहे. उपसमिती जी नेमणूक झाली आहे ती चुकीची आहे, आणि जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये तो अंमलबजावणी झालेली नाहीये. म्हणून मी ही याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, हायकोर्टाने सांगितलंय, करून तुम्ही याचिका दाखल करताना हे मुद्दे तुम्ही तुमच्या रिट पिटिशन मध्ये दाखल करायला पाहिजेत, याचिकेमध्ये नाही. पण हा निर्णय पण मी चॅलेंज करणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये. राज्य सरकारची भूमिका हीच होती, करून बाबा ही आम्ही याचिका दाखल केलेली आहे दुसऱ्याच्या कोर्टामध्ये, तर हा मुद्दा यांना अफेक्ट होत नाहीये. तुम्ही कोण आहात, साहेबांनी, आपल्या जज साहेबांनी पण विचारलं तुम्ही कोण आहात, तर त्यावेळी मी कोर्टाला सांगितलं, करून आम्ही आमचे वकील आहे जे पक्षकार आहेत ते शेड्यूल कास्ट कम्युनिटीचे आहेत, पण तो मुद्दा यांनी घेतलेला नाहीये. तर कोर्टाच्या आणि राज्य सरकारच्या वकिलांच्या बोलले, कारण याला कुठल्या अधिकाराने यांनी केस दाखल केली आहे. तो बोलला, करून बाबा मी SC आहे, मला तोही एक अधिकार आहे, आणि मी स्वतः ज्युडिशियल ऍक्टिव्हिस्ट आहे, म्हणून मला हा मुद्दा मांडायचा अधिकार आहे. आणि हा एकटा म्हणजे खासगी प्रश्न नाही आहे जात प्रमाणपत्राचा, हा सार्वजनिक समाजासाठी आहे. त्याच्यामुळे ही जनहित याचिका मेंटेनेबल आहे, या माझा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये सर, मुद्दत आम्हाला तारीख आहे, उद्या आहे त्यांची रिट पिटिशनची. त्याच्यासाठी आपल्याला इंटरव्हेन करायला परमिशन दिलेली आहे, पण ते माझी चॉईस आहे. मी रिट पिटिशन दाखल करू शकतो, किंवा उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतो. तर ह्या वकील साहेब जे आता पिटिशनर याचिका करता, त्यांनी असं त्यांचं मत आहे, प्रामाणिक मत, करून आपण सर्वोच्च न्यायालयात ही याचिका चॅलेंज करूया, ऑर्डरला चॅलेंज करूया.